आहोत वरळी डोम या ठिकाणी, कारण त्याच ठिकाणी आमचे प्रतिनिधी सध्या उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणी सध्या एक खास अशी वॅनिटी व्हॅन तयार करण्यात आलेली आहे, जी राज आणि उद्धव यांच्यासाठी असणार आहे। सागर, कोणाची ही वॅनिटी तयार करण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीने त्याची तयारी दिसते? कुठेही मोठी राजकीय नेत्यांची सभा असतात त्यावेळेस व्हॅनिटी व्हॅन हे आता आणण्याची एक प्रथा झालेली आहे आणि विशेषतः ठाकरे हे स्वतःला व्हॅनिटी व्हॅन शिवाय बाहेर कुठे सभा घेत नाहीत अशी एक कुत्सित स्वरूपातल्या विरोधकांच्या टीका कायम राहत असतात। आता जी मागे गाडी दिसती ती राज ठाकरे यांच्यासाठी करण्यात आलेली आहे। हे जर दृश्य पाहिलं तर एक लक्झरियस अशी व्हॅनिटी व्हॅन आहे आणि अर्थात आपणास माहीत आहे की ज्यावेळेस नेते येतात इथे त्यावेळेस त्यांची सभा आणि ह्या गोष्टींच्या वेळेस त्यांनी फ्रेश होण्यासाठी अशा कार्स इथं मोठ्या ठेवल्या जातात। आता जवळपास सगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या इथे जे राज ठाकरेंचं इथं नाव लिहिलेलं आहे। दुसरीकडे एक इथं उजव्या हाताला एक पांढऱ्या रंगाची मोठी व्हॅनिटी व्हॅन आहे, अर्थात ही उद्धव ठाकरेंची आहे। आणि आपणास माहीत आहे की जिथे जिथे मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या सभा होत आहेत तिथे आता आजकाल अशा स्वरूपाच्या मोठ्या कार्स ज्या आहेत त्या हे केल्या जात आहेत आणि त्याच्या लक्झरियस याची चर्चा कायम असते। पूर्ण वातानुकूलित आणि सगळ्या काही सेवा सुविधा असणाऱ्या ह्या व्हॅनिटी व्हॅन या ठाकरे या आवर्जून वापरतील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नावसुद्धा लिहिलेलं आहे, उद्धव ठाकरे यांचं नाव लिहिलेलं आहे इथे। अशा व्हॅनिटी व्हॅनची चर्चा कायम होते। राजकीय नेते लक्झरियस लाईफ जगतायत आता हे जवळपास स्पष्ट दिसून येतं आणि विशेषतः ठाकरे यांची तर ती शैली आहेच आहे। त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमुळे अर्थात वेगवेगळ्या चर्चा कायम होतात, विरोधक टीका करतात, पण आता विरोधकसुद्धा म्हणजे जे मोठमोठे आधी सभा जिथं होत आहेत म्हणजे भाजपाच्या सभा होतील किंवा जिथे शिंदेंच्या सभा होतात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तिथेसुद्धा व्हॅनिटी व्हॅन आणल्या जात आहेत। व्हॅनिटी व्हॅन ही एक प्रतिष्ठेचं लक्षण तर आहेच आहे, पण राजकीय नेत्यांना अर्थात ज्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी जवळपास 3-3, 4-4 तास थांबावं लागतं अशा ठिकाणी काही प्राथमिक विधी असतील किंवा थांबण्यासाठी त्यांना इथे बसायला एक व्यवस्था असते, तशा स्वरूपाची व्यवस्था आज केल्याचं दिसून येते। आपणास माहीत आहे की विशेषतः ठाकरे कुटुंबियांवर त्यांच्या लक्झरियस लाईफवर जी टीका केली गेली पण तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या टीकेकडे कुणाचंही लक्ष नाही दिलेलं। ते स्वतःच्या लिव्हिंग स्टँडर्ड लाईफ जी आहे ती तशाच स्वरूपात ठेवतात। मराठी भाषा असो, मराठी हिंदुत्व विषय असोत, जे काही असतील ते असतील, पण स्वतःच्या लक्झरियस लाईफविषयी जगताना स्वतःचा एक स्टँडर्ड ऑफ लाईफ ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करताना दिसून येत आहे। अगदी, आणि त्यामुळेच त्यांच्या युरोप ट्रिपवरती सुद्धा टीका होत असते, मात्र ते मुंबईमध्ये राहतात आणि त्यामुळेच त्यांची लाईफ ही तशीच लक्झरियस आहे हे त्यांनी यापूर्वी कधी लपवलेलं नाहीये, लपवण्याचा प्रयत्नही केलेला नाहीये। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।